नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण 77वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आपण ज्या वेळेला साजरा करतोय त्याबद्दल आपले अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा। हा जो आपला राष्ट्रध्वज आहे, हे आपल्या राष्ट्रध्वजाचं आपल्या स्वातंत्र्याचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा तो प्रतीक आहे। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून लोकशाही प्रजासत्ताक म्हणून नवी वाटचाल सुरू केली, हे आपल्याला ज्ञातच आहे। न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही संविधानाची मूल्ये आजही तितकीच महत्त्वाची मार्गदर्शक आहेत। या मूल्यांचे जतन करणे हे आपणा सर्वांचे सामुदायिक कर्तव्य आहे असं मी मानतो। बंधूंनो आणि भगिनींनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा राष्ट्राचा कणा आहे आणि खरं तर तो एक मध्यबिंदू आहे। कोकण कृषी विद्यापीठ हे कोकणातील शेतकरी, युवक आणि ग्रामीण समाजासाठी आशेचे व ज्ञानाचे केंद्र आहे। भात, काजू, आंबा, नारळ, भाजीपाला, मत्स्य व पशुसंवर्धन या क्षेत्रात विद्यापीठाने संशोधन, विस्तार आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। आज शेतीसमोर हवामान बदल, उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढउतार यासारखी आव्हाने उभी आहेत। अशा काळात शाश्वत शेती किंवा ज्याला आपण गोआधारित शेती म्हणतो किंवा नैसर्गिक शेतीसुद्धा आपण याला म्हणतो, त्याशिवाय हवामान संवेदनशील तंत्रज्ञान, डिजिटल शेती, मूल्यवर्धन आणि कृषी उद्योजकता यांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे। या दिशेने कोकण कृषी विद्यापीठ सातत्याने कार्यरत आहे, ही बाब समाधानाची आहे। आज ज्याच्या घरामध्ये आपल्याकडे गायी आहेत आणि त्यातही गावठी गायी आहेत, आपल्या कोकण कपिला आहेत, त्यांनी नक्कीच या नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे। ही काळाची गरज आहेच, त्याशिवाय ती समृद्ध आणि हेल्दी इंडिया हे जे आपण म्हणतो, आरोग्यदायक भारत, याच्यासाठी ते अत्यंत गरजेचे आहे। मी विद्यार्थ्यांना या प्रसंगी हे सांगू इच्छितो की विद्यापीठाचे भविष्य आपल्या हातात आहे। या विद्यापीठाची खरी जर शक्ती कोण असेल तर हे पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी आहेत। त्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव, नैतिकता आणि राष्ट्रप्रेम ही मूल्ये जपली पाहिजेत। विद्यार्थी शिक्षण घेतात पण मूल्ये विसरतात, नैतिकता विसरतात, तर ही मूल्ये आज फार गरजेची आहेत। त्या व्यतिरिक्त स्टार्टअप इंडिया असेल, आत्मनिर्भर भारत असेल, डिजिटल इंडिया असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या गोष्टी असतील, याचा कृषी क्षेत्रात आपल्याला अपार संधी आहेत आणि या संधीचा लाभ तुम्ही स्वतः घेतलाच पाहिजे। आणि भविष्यात जो आपण प्रगतीचा भारत म्हणतोय 2047 सालचा, तो होण्यासाठी आपण सगळ्यांनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत भूमिका वठवावी लागेल असं मला नक्कीच वाटतं। मित्रहो, आजच्या या पवित्र दिवशी आपण शहीद जवानांना, स्वातंत्र्य सैनिकांना आणि संविधानकर्त्यांना कृतज्ञतापूर्वक स्मरूया। त्यांच्या त्यागामुळेच आज आपण या स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत। हे स्वातंत्र्य टिकवणे आणि अधिक समृद्ध करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे। आजच्या पवित्र दिवशी आपण शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान आणि संविधानकर्त्यांचे कृतज्ञतेने स्मरण करूया। त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मुक्त वातावरणात कार्य करू शकतो। हे स्वातंत्र्य जपणे आणि देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणणे हीच आपली खरी आदरांजली राहील। बंधू भगिनींनो, तुमच्या निष्ठांमुळे, सेवेमुळेच विद्यापीठाची शैक्षणिक व प्रशासकीय वाटचाल सक्षमपणे सुरू आहे। भविष्यातही आपण सर्वजण संघ भावनेने आणि कार्यक्षमतेने कार्य करूया। बंधू आणि भगिनींनो, प्रजासत्ताक दिन आपल्याला हे शिकवतो की अधिकारांइतकीच कर्तव्य महत्त्वाची आहेत। संविधानाचा सन्मान, पर्यावरणाचे संरक्षण, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे। या मंगल प्रसंगी मी सर्वांना हे आवाहन करतो, आपल्या ज्ञाननिष्ठेत समावेशक आणि समृद्ध भारताच्या उभारणीसाठी आपण योगदान देऊया। कोकण कृषी विद्यापीठ हे राष्ट्र उभारणीच्या या कार्यात सदैव अग्रभागी राहील याची मला खात्री आहे। आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या पवित्र दिवशी आपण सर्वांनी ठरवूया की आपण नैतिकतेने काम करू, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीसाठी योगदान देऊ आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी करू। आपले राष्ट्र सदैव प्रगतीपथावर राहू आणि भारत माता सदैव गौरवशाली राहू ही सदिच्छा। जय हिंद, जय जवान, जय किसान, वंदे मातरम।